लातूर जिल्ह्यातील ठळक बातम्या। उदगीर नगर परिषदेला ठोकले टाळे, 7 जणांविरुद्ध गुन्हा। उदगीर येथील नगर परिषदेच्या उपमुख्याधिकारी कार्यालयाला टाळे ठोकून कार्यालयात जाण्यास अटकाव केला। या प्रकरणी बुधवारी 4 मार्च रात्री उदगीर शहर पोलीस ठाण्यात शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी 7 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। उदगीर नगर परिषदेचे उपमुख्याधिकारी विठ्ठल पंढरीनाथ भंडे यांच्या फिर्यादीवरून आदर्श गौतम पिंपरे, राह गांधीनगर उदगीर, प्रतीक कांबळे, विवेक जाधव व इतर 3 ते 4 जण, त्यांचे नाव गाव माहीत नाही, यांच्या विरोधात शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आली आहे। याबाबत अधिक माहिती अशी की 4 मार्च रोजी दुपारी 3 ते 6:15 दरम्यान आरोपींनी गैरकायद्याची मंडळी जमवून फिर्यादी हा लोकसेवक आहे हे माहीत असताना सुद्धा नमूद आरोपींनी फिर्यादी लोकसेवकाचे नगर परिषद उदगीर येथील उपमुख्याधिकारी कार्यालयासमोर येऊन कार्यालयास परवानगीशिवाय कुलूप लावून कार्यालयामध्ये जाण्यास अटकाव केला। फिर्यादी हे त्यांचे शासकीय काम करत असताना शासकीय कामात अडथळा निर्माण केला, असे फिर्यादीत म्हटले आहे। या प्रकरणी अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक अक्षय पाटील हे करीत आहेत। भ्रष्टाचार उघड केल्यामुळे आमच्यावर गुन्हा। उदगीर नगर परिषदेच्या 3.80 कोटींच्या कामांमधील भ्रष्टाचार आणि मनमानी कारभाराचा निषेध करण्यासाठी टाळेठोक आंदोलन करण्यात आले। मागील एका आठवड्यापासून नगर परिषदेला निवेदन देण्यात आले आहे। शहरातील पूर्वीच झालेल्या कामांची आता निविदा काढून भ्रष्टाचार करण्यात येत असल्याचा आमचा आरोप आहे। त्यामुळे जाणून बुजून आमच्या निवेदनाकडे दुर्लक्ष करून आमच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। आम्ही शासकीय कामात कसलीही अडथळा निर्माण केला नाही। आदर्श पिंपरे, कार्यकर्ता, काँग्रेस। देवणी तालुक्यासह लातूर जिल्ह्यातील चालू घडामोडीच्या बातम्या पाहण्यासाठी वास्तव लाईव्ह चॅनल सबस्क्राईब करा आणि दररोज पहा वास्तव लाईव्ह चॅनलवरील बातम्या। धन्यवाद।